तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 4 आहे गॅसेस एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर बिकॉज द गॅस मॉलिक्यूल. तर गॅस जे आहे ते कंटेनरवरती प्रेशर एक्झर्ट करू शकतात कशामुळे. तर हा क्वेश्चन 2014ला आलेला होता. तर या क्वेश्चनपैकीचे जे ऑप्शन आहे ए ऑप्शन तो आहे हॅव फायनाईट व्हॉल्यूम, तर त्याला एक पर्टिक्युलर व्हॉल्यूम असतं. दुसरा आहे ओबेज बॉल्स. थर्ड ऑप्शन आहे पजेसेस मोमेंटम आणि फोर्थ ऑप्शन आहे कोलाइड विथ वन अनदर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं नेमकं आन्सर कोणतं राहील. चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला गॅस एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर बिकॉज द गॅस मॉलिक्यूल. तर गॅस जो आहे तो कंटेनरवरती प्रेशर एक्झर्ट करू शकतो कशामुळे. ओके, तर याचे 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए, तर ते दिलेले आहे तुम्हाला हॅव फायनाईट व्हॉल्यूम. तर त्याला एक फायनाईट व्हॉल्यूम आहे म्हणून कशाला कंटेनरला फायनाईट व्हॉल्यूम किंवा त्या मॉलिक्यूलला फायनाईट व्हॉल्यूम आहे. तर एक त्याचं रिझन राहू शकत नाही. ओके, तर प्रेशर कशामुळे एक्झर्ट होतो. तर दुसरा जो ऑप्शन आहे तर ते दिलेलं आहे ओबे बॉयल्स लॉ. ओबे बॉयल्स लॉ. तर बॉयल्स लॉ ओबे होतोय. व्हॉट इज बॉयल्स लॉ. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर आर इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे व्हॉल्यूमवरती. ओके, तर हा बॉयल्स लॉ कधी अप्लाय होतो जेव्हा टेम्परेचर वगैरे असेल तर हे मॉलिक्यूलचं दिलेलं आहे. म्हणजे आपण टॉपिक या ठिकाणी होणार नाही. मग फर्स्ट ऑप्शन पण नाही आहे, सेकंड ऑप्शन पण नाही आहे. सी ऑप्शन जो आहे तो आहे पजेसेस मोमेंटम. आता मोमेंटम काय असतं. मोमेंटम इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. ओके, तर त्या मॉलिक्यूलला डिफिनाइट मास आहे आणि त्याचं स्पीड आहे. ओके, रँडम मोशन करताय म्हणजे रँडम मोशनमुळे मॉलिक्यूल जाऊन काय होतं वॉल्सवरती काय होतात कोलाइड होतात आणि त्या कोलिजनमुळे काय होतं त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट होतोय. मग याचं जे ऑप्शन आहे तर ऑप्शन सी करेक्ट असेल. आणि आता एक काम करू, आता लास्ट ऑप्शन पण या ठिकाणी चेक करून घेऊ. लास्ट ऑप्शन आहे कोलाइड विथ वन अनदर. हे जे मॉलिक्यूल्स आहे ते काय होत आहे कोलाइड होत आहे एकमेकांवरती. त्याच्यात आता कशामुळे होतात तर त्याच्यामुळे मोमेंटम आहे त्याच्यामुळे होतात बरं का नाही. मग मोमेंटम एक करेक्ट ऑप्शन आहे कम्पेअर टू फोर्थ ऑप्शन कोलाइड विथ वन अनदर. एकमेकांवरती आदळल्यामुळे ते काय होतात तर प्रेशर एक्झर्ट करतात आणि ते पॉसिबल आहे फक्त मोमेंटममुळे. म्हणजे आपलं जे ऑप्शन आहे एकदम करेक्टली तो ऑप्शन सी या ठिकाणी मॅच होतोय. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते ऑप्शन सी असेल.